आता बातमी छत्ते जिल्ह्यांची। राज्यात सध्या पश्चिमी वादळाची स्थिती असून यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची तर काही भागात गारपिटीची नोंद होती आहे। विदर्भातील काही भागातील कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। दरम्यान पुढील 4 दिवसांमध्ये कोकण पट्ट्यातील कमाल तापमानामध्ये वाढ होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील श्रीवल्ली वाघिणीच्या एका 6 महिन्याच्या बछड्याचा मृत्यू झालाय। या बछड्याला एक दुर्मिळ विषाणूजन्य आजार झाला होता। अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 2026-27 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT CETच्या PCM आणि PCB समूहाच्या दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करण्यास 1 दिवसाची विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या संधीसाठी नोंदणी केली नाही अशा विद्यार्थ्यांना 1 दिवस नोंदणी करण्याची संधी दिली गेली आहे। महानगरपालिका प्रशासनाने श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्याकरता येत्या 3 वर्षात 1,34,740 श्वानांचं निर्बीजीकरण करण्याचं नियोजन केलेलं आहे। या कामाकरता महापालिकेने एकूण 9 शासकीय आणि खासगी संस्थांची नेमणूक केलेली आहे। निर्बीजीकरण उपक्रमावर सुमारे 23,30,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे। पर्यायी ऊर्जा म्हणून सौर ऊर्जेकडे वळलेल्या नागरिकांना आता राज्य सरकारने मोठा धक्का दिलाय। सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांकडून आता इलेक्ट्रिसिटी ड्युटी वसूल करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे। यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। ही समिती प्रामुख्याने स्वतःच्या वापराकरता तयार केलेली वीज आणि ग्रीडला दिलेली वीज यावर किती वीज शुल्क लावायचं या 2 गोष्टींवर काम करणार आहे। राज्यात 2.56 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे 18 विशाल अतिविशाल प्रकल्प उभारले जाणार आहेत। त्याद्वारे राज्यात 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाणार आहे। खरगेंच्या विधानाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली। 24 तासांमध्ये मल्लिकार्जुन खरगेंनी उत्तर द्यावं असे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। मुंबईसह महाराष्ट्र, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमध्ये ईडीकडून 13 ठिकाणी मोठी छापेमारी करण्यात आली आहे। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। राजेश्वर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणामध्ये 1400 कोटी रुपये परदेशात वळवल्याचा आरोप आहे। ठाण्यामध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने 10 जूनपर्यंत सर्व्हिस सेंटर्सवर वाहन धुण्यावर निर्बंध लादलेले आहेत। मात्र केवळ कार वॉशिंग सेंटरवर कारवाई केल्याचा आरोप करत भारतीय शेतकरी कामगार पक्षाने तीव्र निषेध नोंदवलेला आहे। इतर मोठ्या पाणी वापरणाऱ्या घटकांवरही समान कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। खरात हा श्रीमंत लोकांचा बाबा असून तो गरिबांचा बाबा नाही। गरीब लोक श्रद्धा पाळतात, अंधश्रद्धा पाळत नाहीत असं जरांगे म्हणालेले आहेत। दरम्यान मंत्रिपद मिळेल म्हणून काही नेत्यांनी खरातच्या दरबारात हजेरी लावली असं म्हणत जरांगेंनी राजकीय व्यक्तींवर निशाणा साधला। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं युवा शक्ती जागर मोर्चा या महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं। या यात्रेच्या माध्यमातून तरुणाईचं संघटन मजबूत करण्यावरही भर देण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 12 लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला। मुंबई पोलीस असल्याचं भासवून तरुणाला 27 तास दबावात ठेवण्यात आलं होतं। मात्र वडिलांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला। पोलिसांनी नागरिकांना अशा कॉल्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे। जळगाव जिल्ह्यातील आमोदा गावामध्ये महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर आदिवासी कोळी समाज आक्रमक झाला। फैजपूर इथं मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला। संबंधितांवर तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढलाय। मे महिन्यामध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोल्ड रूमची व्यवस्था करण्यात आली आहे। इंद्रायणी नदीच्या पात्रात केमिकलयुक्त पाणी सोडल्याचा प्रकार, दूषित पाण्यामुळे नदीचं पात्र काळवंडलेलं आहे। त्वचारोग, पचनाचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांची भीती बळावली आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपुरामध्ये विवाह नोंदणीला फटका बसला। अनेक जोडप्यांचे विवाह नोंदणीची प्रक्रिया रखडलेली आहे।
एक सविस्तर बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यामध्ये दहशत माजवणाऱ्या सुदर्शन घुलेच्या टोळीनं बीड जिल्हा कारागृहामध्ये देखील दहशत पसरवलेली आहे, माजवलेली आहे। या टोळीनं एका कैद्याला जेलमध्ये अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडतीये। कैद्यानं आपल्या नातेवाईकांना मारहाण झाल्यासंदर्भातली धक्कादायक माहिती दिली। कारागृहामध्ये कैद्याची कथित ऑडिओ क्लिप न्यूज 18 मराठीच्या हाती लागली आहे। घुले टोळीनं जरांगे पाटलांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची माहिती देखील संबंधित पीडित कैद्यानं आपल्या कुटुंबियांसोबत बोलताना सांगितली। एवढंच काय, जेलर आणि सगळे कर्मचारी घुले टोळीला मिळालेले आहेत, त्यामुळे ते तक्रारीची दखल घेत नाहीत असं देखील या कैद्यानं सांगितलेलं आहे। कुणी दिले होते गवते बाबाला शिव्या? प्रतीक घुले। हा, आणि आता हे वाद जो आहे तो तुमचा कशामुळे वाद आहे? काय नहीं, मैं वहाँ बैठे आला था, इसके एक महीना मी को बोले मेरे जगह पे बैठे आला था, मी को बोले चल उठ सरक बोल के मैं बात कर रहा जब तक तो आके फटाफट मारना चालू कर दे तीनों चारों। कुठे तुम्ही एका रूम मध्ये का ते? हाँ 6 नंबर में था। झगड़ा खाली तब हुआ कि उन्हें बोला मी को आवाज नहीं करने का, बात नहीं करने का, गप सो जा। मैंने बोला एक जने को घुर्राने वाला है, उसको देख रहे उन्हें गिर लोग जा रहे तो उसको बाहर काट रहे थे। ती कुछ गाल्या दे रहा, मैंने बोला ती कुछ जनों दिख रहे नहीं क्या, तुम ही को गाल्या दे रहा। हाँ बोले मैं देता ती क्या करता कर। मैंने बोला मैं बाबा को बोलता, तो डायरेक्ट मारने कुछ अंग पे चाहे बदाबद मारना चालू करे। मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ना याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ती जेलर जे आणलाय ना तो पहिला चांगला असून बदलेला गेला। तुम्ही काय म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या की बीडचं मला ना सगळा गुंडाराज संपवायचा। मग गुंडाराज जर तुम्हाला संपवायचा तर पहिला जेलर का बदलेला? तो तर गुंडाराजच करू देत नव्हता जेलमध्ये कोणालाच, का बदलेला? शो का आणला तुमच्या सोयीनुसार? कारण त्या जेलरची तपासणी होणं गरजेचं आहे, तिथल्या आतल्या पोलिसांच्या सगळ्या बदल्या टोटल होणं गरजेचं आहे जेलच्या। गुंडाराजला कोण घेतं हो त्यांना? आता याचे बुंगारी 4-5 नाही तर 10-15 मुतड पेतेत आणि येते तेवढे आणतात कोंकडे। तू ये बरं टप्पर आहे का? तू ये फक्त, तू काय जेल मधून सांगतो गोळ्या घालणार, कोणाला सांगितलं, आमक्याला सांगितलं आणि तमक्याला सांगितलं, तू ये तो मोरख्या बी राहतोय का बघ। ज्या दिवशी आपण जाईल ना त्या दिवशी तो सापडन तिथं गेला म्हणून समजायचा नाही, आता सापडन तिथं गेला तो। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मिठी नदी गाळ उपसा आणि सफाई घोटाळा प्रकरणामध्ये नवी घडामोड समोर आली आहे। मुख्य आरोपी केतन कदमला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला। यापूर्वी केतन कदम आणि जय जोशी यांचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती। 65 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची EOW कडून सखोल चौकशी सुरू आहे। भायखळ्यामध्ये राणीबागेमध्ये सिंह आणण्याच्या हालचालींना वेग आलाय। महापौर रितू तावडे लवकरच गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। त्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि वनमंत्र्यांची भेट घेणार आहेत। जुनागडच्या सक्खरबाग प्राणी संग्रहालयाची पाहणी सुद्धा त्या करणार आहेत। बेळगावातील हातरवाड गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली। घरात साडीऐवजी गाऊन घातल्याच्या कारणावरून पतीने आपल्या पत्नीला मारहाण करत पेटवून देण्याचा प्रयत्न केला। यामध्ये महिला गंभीर भाजलेली आहे। पती कृष्णाजी पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मंजुळा हिच्यावर उपचार सुरू आहेत। भाजप नेते सुजय विखेंकडून रात्री नगर मनमाड महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यात आली। राहता तालुक्यातील साकोरी हद्दीमध्ये कार्यकर्त्यांसमवेत रस्त्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली। यावेळी 4 मेला अक्षय कर्डिले राहुरी विधानसभेचे आमदार झालेले दिसतील असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला। भाजपचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यामुळे निर्माण झालेल्या खळबळीला आता नवं वळण लागलेलं आहे। एका बाजूला महिलेनं गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवलेला आहे, दुसऱ्या बाजूला ही तक्रार खंडणीसाठी रचलेली साजिश असल्याचा दावा समोर आलेला आहे। एक मोठी बातमी आहे। दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चाललेला आहे। नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बाजारातील अनिश्चितता या तिहेरी संकटामुळे जानेवारी ते मार्च 2026 या केवळ 3 महिन्यांच्या काळामध्ये 217 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात अशी धक्कादायक नोंद झाली आहे। या आकडेवारीमध्ये सर्वाधिक 53 आत्महत्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या आहेत। बीड जिल्ह्यामध्ये 49 प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे बीड जिल्हा। गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं तर नद्यांच्या पुरामुळे जमीनही वाहून गेली। त्यानंतर दुष्काळ, कीड रोग, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या, शेतकरी आर्थिक संकटात आणि मानसिक दृष्ट्या खचत चाललेला दिसतोय।
ही 217 आकडेवारी केवळ संख्या नसून ग्रामीण भागातील भीषणता दर्शवते. तज्ज्ञांच्या मते शाश्वत शेती धोरणांसोबतच शेतकऱ्यांना मानसिक आधार देणाऱ्या यंत्रणा तातडीनं उभ्या करण्याची गरज आहे. 3 महिन्यांमध्ये 217 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी गंभीर आहे. परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. खरगेंनी माफी मागावी, मोदींबाबत केलेलं विधान मागे घ्यावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. उद्धव ठाकरे सरपंच पदासाठीही लाचार आहेत अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली. लपून छपून आमच्या साहेबांना फोन करतील, जिथे कुठे शक्य आहे तिथं स्वतः कसं बसता येईल ते बघतील असाही निशाणा त्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला. तर नितेश राणे आणि राणेंची पिलावळ हीच सगळ्यात लाचार आहे असं उत्तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी दिलं. वरळीत झालेल्या गोंधळावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आणि भूमिका स्पष्ट केली. मोर्चा सुरू होता त्यावेळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे संबंधित महिला वैतागली होती. त्यामुळे महिलेला संताप अनावर झाला. संबंधित महिला नको त्या भाषेमध्ये बोलत होत्या, त्यांना राग अनावर झाला होता. मात्र आम्ही संयमाची भूमिका घेतली असं गिरीश महाजन म्हणाले. मुंबई महापालिकेची कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढा अशी मागणी नगरसेविका यामिनी जाधव यांनी केली आहे. तर निधीबाबतच्या वक्तव्यावरून त्यांनी किशोरी पेडणेकरांना टोला हाणला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाची सरकारनं दखल घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत चर्चा झाली. दरम्यान संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. बदलापूर पालिकेमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रभाकर पाटील यांच्यात वाद झाला. यावेळी दोघांमध्ये सभागृहातच बाचाबाची झाली. त्यांनी खुर्ची उचलून एकमेकांकडे फेकण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर सभा तहकूब करण्यात आली. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. याकरता एकूण 374 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. मतदारसंघामध्ये 33,03,543 मतदार आहेत. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी प्रशासनाने केलेली आहे. मतदानाला सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट झाली. पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर आणि अलका टॉकीज परिसरात गारा पडल्या. पुणे शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. पुण्याच्या वारजे परिसरात गारपीट झाली. पिंपरीच्या काही भागातही पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनी काहीसा दिलासा मिळवला. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाड इथं अवकाळी पाऊस झाला. जोरदार गारपीट झाली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत झालं. गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. सांगली जिल्ह्यातील भिलवडी या परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली. काही घरांचं नुकसान झालं. अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अयांची पोलिसांनी धिंड काढली. या प्रकरणातील 4 आरोपींना अचलपुरातील सरमसपुरा या पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं. नाशिकनंतर नागपूरमध्ये धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आला. स्वयंसेवी संस्थेच्या आड तरुणींशी गैरवर्तन करत धर्मांतराची सक्ती केल्याप्रकरणी आरोपी रियाज काझीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी काझीचं घर आणि कार्यालयात तपास केला असता पोलिसांनी लॅपटॉपसह संबंधित दस्तावेज जप्त केलेले आहेत. 2006 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टानं हा मोठा निर्णय घेतलाय. मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोषी ठरलेल्या 4ही आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये दहशत माजवणाऱ्या सुदर्शन घुलेच्या टोळीनं बीड जिल्हा कारागृहामध्ये देखील दहशत माजवली. या टोळीनं एका कैद्याला जेलमध्ये अमानुष मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. कैद्यानं आपल्या नातेवाईकांना मारहाण झाल्यासंदर्भातली धक्कादायक माहिती सांगितली. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर इथल्या भोंदू राजेंद्र गडगे यांच्या दत्तधाम दरबाराची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पुन्हा झाडाझडती घेण्यात आली. गुन्ह्यासंदर्भात महत्त्वाचे पुरावे जमा करण्याचं काम पोलिसांकडून वेगानं सुरू आहे. पोलीस गडगेच्या घरी पोहोचले आणि महत्त्वाचे दस्तावेज, सीसीटीव्हीचे DVR आणि लाखोंचं साहित्य जप्त करण्यात आलं.